आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। बातमी आहे नाशिकमधनं। रामकुंड परिसरात विविध धार्मिक संघटनांनी आंदोलन केलं। रामकुंड परिसरातील घाटावर होत असलेल्या बांधकामाला त्यांनी विरोध केलाय। जिथे प्रशासकीय गोदा आरती होते त्या ठिकाणी घाट बांधण्याचं काम सुरू आहे आणि त्याला संघटनांचा विरोध आहे। याविषयी अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। नाशिकच्या रामकुंड परिसरात आपण बघू शकतो पुरोहित संघ आणि विविध धार्मिक संघटना ह्या ठिकाणी ज्या गोदा आरती करता प्रशासकीय आरती होते त्या ठिकाणी पायऱ्या तोडून त्या ठिकाणी घाट बांधण्याचं जो काम सुरू केलेलं होतं त्याच्या विरोधात या नाशिकच्या विविध धार्मिक संघटना आहे आणि काही राजकीय नेते सुद्धा यामध्ये आता आपण या रामकुंड परिसरात गोदावरीच्या नदीत उतरून आंदोलन करताना बघत आहोत, ज्यामध्ये विविध राजकीय नेते सुद्धा आहेत आणि बऱ्याच विविध संघटनांनी या ठिकाणी आपले मत व्यक्त केले आणि ह्या गोदावरीमध्ये उतरून हे आंदोलन करण्यात येत आहे। ह्या आधीसुद्धा या पुरोहित संघाने मागील हप्त्यामध्ये हे आंदोलन केलं होतं की ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पायऱ्यांचं किंवा घाट बांधण्याचं काम करू नये। हा गोदावरीचा परिसर आहे, सुंदर परिसर आहे, या ठिकाणी तोडफोड करू नये अशी त्यांची मागणी होती आणि आता हे आंदोलन आपण बघू शकतो पाण्यात उतरून सुरू आहे, ज्यामध्ये बरेचसे पुरोहित संघाचे काही पदाधिकारी व राजकीय नेते हे पाण्यात उतरून आंदोलन करताना आपण या ठिकाणी बघत आहोत। काही दिवसापूर्वी देखील पुरोहित संघाने या ठिकाणी हे आंदोलन पुकारलं होतं, मात्र हे काम थांबल्या जात नाही, त्यामुळे हे पुन्हा आता नवीन पाण्यात गोदावरीत उतरण्याचं आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अमर सोळंकीसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।